नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. यंदा 6 मे 2024 रोजी श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आहे. हम गया नहीं जिंदा है या महाराजांच्या अभिवचनाप्रमाणेच महाराजांनी आपल्या अवतार समाप्तीच्या वेळी निर्वाणाच्या वेळी काही लीला केल्या. या लीलाच आपण आजच्या व्हिडिओमध्ये ऐकूया. चैत्र शुद्ध द्वितीयेला शके 1071 इसवी सन 1149 छेलीखेड्यामध्ये प्रकटलेल्या या परब्रह्म मूर्तीने अतर्क्य आणि अद्भुत आणि बोलाबुद्धीच्या पलीकडच्या अनंत लीला करून शके 1800च्या चैत्र कृष्ण त्रयोदशीला मंगळवारी दिनांक 30 एप्रिल 1878 रोजी दुपारी 4 ते 4:30च्या सुमारास अक्कलकोटी देहत्यागाची लीला केली. महाराजांच्या या निर्वाणाची एक लीला आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत. स्वामी होते, स्वामी आहेत आणि स्वामी हे असणारच. हम गया नहीं जिंदा है या वाक्यातच विलक्षण जादू आहे. हे वाक्य लिहिले, ऐकले, वाचले तरी खूप मानसिक समाधान मिळते, सकारात्मकता येते आणि विस्कटलेले कामही योग्य मार्गी लागते. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे या अभयवचनाने तर सर्व भीती संपवली आहे. वाईट गोष्टींशी, संकटांशी बिनदिक्कत तलवार घेऊन लढा. या युद्धामध्ये पूर्वकर्माने तुमच्यावरही वार होतील, तुम्हीही खाली पडाल, पण स्वामी तुम्हाला पुन्हा उठवतील, लढण्याची ताकद देतील. शेवटी विजय तुमचाच आहे. फक्त रणछोडदास होऊ नका, कारण स्वामींना ते कदापि नाही आवडणार. स्वामींनी आपल्या निर्वाणाच्या आधीच भक्तांना संकेत द्यायला सुरुवात केलेली. आपल्या साऱ्या वस्तू एका भक्ताकडून मागवून घेतल्या होत्या. त्यामध्ये त्यांचे कमंडलू, खडावा, दंडही होते. त्या सर्वांना वाटून टाकल्या. त्यावेळी सर्व भक्तांना आश्चर्य वाटले. बावडेकर नामक भक्ताने त्यांना सांगितले की महाराज, काहीतरी आपल्याजवळ ठेवा. तर स्वामी म्हणाले, अरे ही लंगोटी पण माझी नाही, मला काय रे करायच्यात या वस्तू. कोल्हापूरचे वामनराव कोल्हटकर स्वामींचे भक्त. स्वामी त्यांना लाडाने वामन्या अशी हाक मारत असत. त्यांच्या मनामध्ये स्वामींना आपल्या घरी नेऊन भोजन घालावे अशी खूप इच्छा होती. पण स्वामींचे वय आणि प्रकृती बघता ते स्वामींना काहीही बोलले नाहीत. एकदा स्वामीच त्यांना म्हणाले की वामन्या, घरामध्ये एवढे धान्य भरून ठेवले आहेस, पण आम्हाला कधी जेवायला बोलवले नाहीस. त्यावेळी वामनराव म्हणाले, महाराज सर्व तुमचेच आहे, तुम्ही कधीही यावे. यावर स्वामींनी सांगितले, असे म्हणतोस तर येतो गुरुवारी, भाकरी आणि ठेचा करून ठेव. वामनराव अगदी आनंदामध्ये घरी परतले. ठरल्याप्रमाणे गुरुवारी सर्व जेवणाची तयारी झाली. भाकऱ्या, ठेचा, वांग्याचे भरीत. ते दाम्पत्य स्वामींची वाट पाहत होते. स्वामी आले, पण ते एकटेच होते. त्यांच्याबरोबर त्यांचा भक्त परिवार नव्हता. वामनरावांनी स्वामींचे मनापासून स्वागत केले आणि विचारले, तुम्ही एकटे आलात, कोणाला बरोबर नाही आणलं? त्यावेळी स्वामी म्हणाले, तुला कशाला हव्यात नसत्या सांभार चौकशा, भूक लागली, आम्हाला जेवायला वाढ. आणि स्वामींनी मनसोक्त भोजन केले. वामनरावांना भरून पावले की स्वामींनी त्यांची इच्छा पूर्ण केली. पण स्वामी एकटेच का आले हा विचार त्यांना शांत बसू देईना. म्हणून त्यांनी याबद्दल विचारणा करण्यासाठी एका माणसाला अक्कलकोटला पाठवले. त्या माणसाने परत आल्यावर सांगितले की स्वामींनी मंगळवारीच आपला देह ठेवला. असे हे स्वामी. स्वामींनी शके 1800च्या चैत्र कृष्ण त्रयोदशीला मंगळवारी दिनांक 30 एप्रिल 1878 रोजी दुपारी 4 ते 4:30च्या सुमारास अक्कलकोटी देहत्यागाची लीला केली. देहत्यागाची लीला म्हणण्याचे कारण म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांनी प्रत्यक्ष देह ठेवलेलाच नाही. त्यांनी परमपूज्य श्री मामासाहेब देशपांडे महाराजांना स्वमुखाने सांगितले होते की 800 वर्षे त्याच देहामधून कार्य करीत असून पुढची हजारो वर्षे ते कार्य चालूच राहणार आहे. शिवाय त्यांचे वचन आहेच की हम गया नहीं जिंदा है. त्यामुळे श्री स्वामी समर्थ महाराज कुठेही गेलेले नाहीत. त्यांनी फक्त आपले कार्य पडद्यामागून करावयास सुरुवात केली, बस इतकेच. स्वामी पूर्ण विश्वात आहेत, तर दुसऱ्या कुठल्याही निजधामास त्यांना जायची गरजच काय. स्वामींनी अगोदरच सांगितल्याप्रमाणे बुधवार पेठेतील ब्रह्मानंद गुंफेमध्ये स्वामी भक्तांनी जड अंतःकरणाने त्यांचा देह ठेवला. पण बाळप्पा महाराज मात्र रोज स्वामींना अत्तर लावण्यासाठी त्या गुंफेत उतरत असत. 4 दिवसांनी स्वामींनीच डोळे उघडून त्यांना बस असे सांगितले. त्या दिवसानंतर पुन्हा कोणीही त्या गुंफेमध्ये उतरले नाही आणि दरवाजा कायमचा बंद झाला. देहत्यागापूर्वी अक्कलकोटजवळील निलेगावच्या भाऊसाहेब जहागीरदारांना श्री स्वामींनी शनिवारी घरी येऊ असे वचन दिले होते. त्या वचनाची पूर्तता करण्यासाठी आणि एक अद्भुत लीला दाखवण्यासाठी देहत्यागानंतर 5 दिवसांनी श्री स्वामी समर्थ महाराज निलेगावच्या वेशी बाहेर प्रकटले. या लीलेचे वैशिष्ट्य म्हणजे स्वामी एकटे नाही, तर संपूर्ण लवाजमा सेवेकरी यांच्यासह तेथे प्रकटले होते. गावातील सर्व लोकांचे दर्शन झाल्यावर ते सगळ्यांसह अचानक कुठेतरी निघून गेले. लोकांनी खूप शोधले. शेवटी दुसऱ्या दिवशी रविवारी त्यांनी खुलाशासाठी अक्कलकोटमध्ये एक माणूस रवाना केला. तोवर दुपारी आणखीन एक लीला घडली. स्वामी जहागीरदारांच्या वाड्यात एकटेच प्रकटले. पूजा स्वीकारली, पण मौनच बाळगून होते. भाऊसाहेबांना दर्शन देऊन ते साक्षात परब्रह्म तिथेच अदृश्य झाले. इकडे तो माणूस अक्कलकोटाहून स्वामींच्या मंगळवारी झालेल्या समाधीची वार्ता घेऊनच परतला. निलेगावच्या भक्तांना या अतर्क्य स्वामी लीलेचे आश्चर्य वाटले. सर्वजण स्वामी प्रेमाने भरून गेले.
आजही श्री स्वामी समर्थ महाराज त्याच पावन देहाने प्रत्यक्ष कार्यरत आहेत. भक्तांचा सर्वतोपरी सांभाळ करत आहेत आणि पुढेही करतीलच. स्वामी होतेच, स्वामी आहेत आणि स्वामी असणारच. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांच्या समाधी लीलेचा हेलावणारा प्रसंग ऐकणार आहोत. तर तोही व्हिडिओ बघण्यास विसरू नका. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.